श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पुढील 3 दिवस सर्वांना सुट्ट्या जाहीर. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी-12वी सरकारी नोकरी, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती यासाठी गुगलवर नानाफाउंडेशन.in या वेबसाईटला सर्च करा. तसेच वेळोवेळी अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा मित्रांनो, पुढील 3 दिवस सर्वांना सुट्ट्या जाहीर. आनंदाची बातमी. व्हिडिओ बघण्याआधी नक्कीच व्हिडिओला लाईक करा. बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. भरपूर प्रेक्षकांना लाईक केलेले धन्यवाद. तर बघा, आपण आज पाहणार आहोत की पुढील 3 दिवस जानेवारी महिन्यामध्ये सुट्ट्या असणार आहेत. सर्वांसाठी आनंदाची बातमी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठान सोहळा प्रभू श्रीरामांचा पार पडला. देशभरातील काही राज्यांमध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या होत्या. त्याचप्रमाणे आता पुढील 3 दिवस देखील महाराष्ट्र राज्यात सुट्टी असणार आहेत. ती कशी ते तुम्हाला मी सांगतो. तर बघा, 26 जानेवारीला हा आपला प्रजासत्ताक दिवस आहे. त्या दिवशी आपला ड्रायडे म्हणजे सुट्टी असते. 27 जानेवारीला हा 4था शनिवार आहे. सरकारी खात्यामध्ये सुट्टीच असते. त्याचप्रमाणे तुम्ही प्रायव्हेट जॉबमध्ये असाल तर तुम्ही 1 दिवस सुट्टी टाकू शकता. त्यानंतर पुढे लगेच रविवार येतोय. तर अशा प्रकारे सलग तुम्हाला 3 दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे तुम्ही काही जर फिरायचं वगैरे, बाहेर जायचं, गावाला जायचं नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 27 जानेवारी 4था शनिवार, 28 जानेवारी रविवार. अशा प्रकारे तुम्ही 3 दिवस सलग सुट्ट्या तुम्हाला भेटत आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करत चला. व्हिडिओला जास्तीत शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.